अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यातील खाजगी पूर्व प्राथमिक शाळांचं साधारणपणे वय वर्ष 3 ते 6 या वयोगटातील जे बालक आहेत, या बालकांना दर्जेदार व सुरक्षित पूर्व प्राथमिक शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे या उद्देशाने पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी केंद्रांची माहिती एकत्रित स्वरूपात राज्य स्तरावर आणि जिल्हा स्तरावर आणि पालकांनाही याची माहिती उपलब्ध झाली पाहिजे या भावनेतून पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांची नोंदणी एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टलवर करणं 24 एप्रिल 2025च्या शासन परिपत्रकाद्वारे त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थांच्या विषयी प्राथमिक माहिती, उदाहरणार्थ ती कोणत्या जागेवर आहे, किती वर्ग खोल्या आहेत, त्याचं व्यवस्थापन कोण आहे, विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, त्या शाळेमध्ये पायाभूत सुविधा काय आहेत, ज्याच्यामध्ये आपण शाळेची इमारत, क्रीडांगण, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, CCTV आणि शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग याविषयी पण माहिती पुरवणं या ठिकाणी अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, ताईंनी जो प्रश्न विचारला तर साधारणपणे आतापर्यंत राज्यामध्ये 12,733 इतक्या पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांची नोंदणी झालेली आहे आणि इतरही खाजगी पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थांना नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला कायद्याच्या दृष्टिकोनातूनच पुढे मार्गक्रमण करावं लागणार आहे आणि म्हणून खाजगी बालवाटिकेंच्या नोंदणी संदर्भात एक अधिनियम करण्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेलं आहे। या अधिनियमाचा मुख्य उद्देश राज्यातील सर्व खाजगी बालवाटिकांची अनिवार्य नोंदणी, त्याच्यामध्ये नियमन व गुणवत्ता सुनिश्चित करणे हे असणार आहे आणि या अधिनियमाच्या अंतर्गत बालवाटिकांच्या नोंदणीसाठी सक्षम प्राधिकरणाची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि ऑनलाईन पोर्टलद्वारे याची सर्व खाजगी पूर्व प्राथमिक शाळांनी त्या पोर्टलवर त्यांची नोंदणी करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि 3 वर्षाच्या नंतर त्याचं नूतनीकरण त्या ठिकाणी अपेक्षित आहे। आत्ताच्या घडीला महिला व बाल विकासचा अभिप्राय घेऊन जसं आपण ताई बोलल्या की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शनाप्रमाणेच आपण महिला व बाल विकासचे अभिप्राय प्राप्त झालेले आहेत आणि LNGD कडे आता हे सर्व विषय प्रस्तावित करण्यात आलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये या 3 ते 6 वर्षाच्या बालकांना दर्जेदार आणि सुरक्षित पूर्व प्राथमिक शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनातून याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी करण्यात येतो आहे। शिक्षकांच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला, 20 विद्यार्थ्यांना 1 शिक्षक असं प्रमाण त्या ठिकाणी अपेक्षित आहे। बाल केंद्रित अभ्यासक्रम त्या ठिकाणी असला पाहिजे। त्या ठिकाणी लहान बालकांना खेळणी आणि आनंददायी शिक्षण साहित्य उपलब्ध असलं पाहिजे आणि हे बालक सुरक्षित आणि बालस्नेही पायाभूत सुविधा या ठिकाणी अपेक्षित आहेत। या प्रवेशासाठी कुठलीही तोंडी लेखी परीक्षा घेऊ नये, त्यासाठी पण मनाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। केवळ बालकाच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करण्याची व्यवस्था या ठिकाणी असणार आहे आणि साधारणपणे आता LNGDचे अभिप्राय प्राप्त झाल्याच्या नंतर याचं अधिनियम गठीत करून त्या ठिकाणी संपूर्ण राज्याच्या या खाजगी पूर्व प्राथमिक शाळांची पोर्टलवर अनिवार्य नोंदणी केली जाईल। अध्यक्ष महोदय, हा तारांकित प्रश्न जो होता तो राज्यातील खाजगी पूर्व प्राथमिक शाळांचं पोर्टल अनिवार्य करणं आणि म्हणून याचं उत्तर देत असताना सांगितलेलं आहे की या संदर्भातला अधिनियम त्याचं प्रोसेस काही महिन्यांच्या पासूनच प्रगतीपथावर आहे। या संदर्भामध्ये महिला व बाल विकासचे अभिप्राय प्राप्त झालेले आहेत आणि आता LNGD कडे तो अंतिम टप्प्यात आहे।
तिकडनं एकदा कायदेशीर आपल्याला मान्यता त्या ठिकाणी सगळे प्रावधान झाले की त्यानुसार अधिनियम झालं की त्याच्यावर आपण तात्काळ अंमलबजावणी सुरू करणार आहोत. यामध्ये निश्चितपणे फीमध्ये पण काय प्रावधान असलं पाहिजे त्याचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल. त्याच्यासोबतच शिक्षकांचंही क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे. आत्ताच मी माहिती दिली की 20 बालकांच्या पाठीमागे 1 शिक्षक याचंही प्रारूप त्या ठिकाणी करण्यात आले. आणि सन्माननीय आमदार महोदयांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे याच्यासोबतच आपल्या महिला व बालविकासच्या माध्यमातून ज्या अंगणवाडी आणि बालवाडी कंडक्ट केले जातात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्यांनाही अपग्रेड करण्याचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे.